आयुष्याच्या रंगमंचावर मी माणूस शोधतोय म्हणत मानवी भावभावनांचे आणि नात्यांचे गुंफण आपल्या शब्दातून अत्यंत सहजपणे करणारे लेखक म्हणजे वपू काळे, अर्थात वसंत पुरुषोत्तम काळे. वपुर्झा या एका शब्दातून जीवनाचे सार आणि विचारांची नवनिर्मिती देणाऱ्या या प्रतिभावान लेखकाचे शब्द आजही मराठी वाचकाच्या मनात घर करून आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांच्या या अद्भुत प्रवासाचा आढावा घेणं हे प्रत्येक मराठी मनाला नवी ऊर्जा देणार आहे. नमस्कार मंडळी, तुमचं सहर्ष स्वागत आहे. मानवी जीवनातील सूक्ष्म निरीक्षण, मानवी नातेसंबंध आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवणारे थोर मराठी साहित्यिक वसंत पुरुषोत्तम काळे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाची माहिती जाणून घेणार आहोत. वसंत पुरुषोत्तम यांचा जन्म 25 मार्च 1932 रोजी झाला. पेशाने ते आर्किटेक्ट होते आणि मुंबई महानगरपालिकेत त्यांनी काही काळ कामही केले. व्यवसायाने आर्किटेक्ट असतानाही त्यांची खरी आवड साहित्य आणि कथाकथनात होती. ते उत्तम श्रोता होते आणि व्हायोलिन वाजवण्याची त्यांना आवड होती. आपल्या कथांमधून जीवनातील साध्या गोष्टींचा वेध घेताना त्यांनी मानवी स्वभावाचे विविध पैलू उलगडले. अवघ्या 69 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी मराठी साहित्यविश्व समृद्ध केलं आणि 26 जून 2001 रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने मुंबई इथे त्यांचं निधन झालं. वपू काळे यांनी त्यांच्या 40 वर्षाच्या कारकिर्दीत 60हून अधिक पुस्तके लिहिली आणि विशेष म्हणजे त्यांची सर्वच पुस्तके बेस्ट सेलर ठरली. त्यांनी कथासंग्रह, ललित लेख, कादंबरी अशा विविध साहित्य प्रकारात विपुल लेखन केलं. पार्टनर, ठिकरी, ही वाट एकटीची आणि तू भ्रमतः हासी वाया या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या आहेत. वपुर्झा, माझा माझ्यापाशी, पाणपोई यांसारखे त्यांचे ललित लेख आजही वाचकांच्या संग्रही आहेत. आपण सारे अर्जुन हे त्यांचे वैचारिक लेखनही प्रसिद्ध आहे. सखी, तप्तपदी, गुलमोहर, गोष्ट हातातली होती, दोस्त आणि मी माणूस शोधतोय या त्यांच्या लोकप्रिय कथासंग्रहांनी वाचकांना जीवनाचा एक वेगळा दृष्टिकोन दिला. वपू काळे यांची सर्वात मोठी आणि लक्षवेधक ओळख म्हणजे ते मराठीत ऑडिओ कॅसेट्सच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणारे पहिले लेखक ठरले. त्यांच्या कथाकथनाचे कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय होते आणि त्यांनी 1600हून अधिक कथाकथनाचे प्रयोग केले. या कथाकथनाचे रेकॉर्डिंग्स ऑडिओ कॅसेटवर उपलब्ध झाल्यावर त्यांची लोकप्रियता महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. त्यांनी केवळ साहित्यातच नाही तर साहित्याच्या सादरीकरणातही एक नवा पायंडा पाडला, ज्यामुळे ते मराठीतील एक अत्यंत लोकप्रिय, प्रभावी आणि आधुनिक लेखक म्हणून ओळखले जाऊ लागले. थोडक्यात वपू काळे यांचं साहित्य हे केवळ मनोरंजन देणारं नाही तर जगण्याचा अर्थ आणि आत्मविश्वास देणारी जीवनसृष्टी आहे. वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं यांसारख्या त्यांच्या विचारांमुळे त्यांनी अनेक वाचकांना प्रेरणा दिली. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना हे निश्चितपणे म्हणता येईल की वपू काळे यांनी त्यांच्या अविस्मरणीय लेखनातून मराठी मनाला कायमस्वरूपी समृद्ध केलं आहे. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. नाट्यविश्वास पुणेच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.